राष्ट्रीय महिला आयोग आज चौकशीसाठी नाशिकमध्ये महिला अत्याचार प्रकरणाचा आढावा घेणार. पीडितांच्या तक्रारी थेट ऐकून नोंदी केली जाणार. महिला सुरक्षेसाठी आज नाशिकमध्ये बैठक. आयटी कंपन्या, प्रशासन, लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक. पॉश कायद्याचं विशेष प्रशिक्षण दिलं जाणार. महिला आरक्षणाच्या आडून देशाच्या संविधानाची व्याख्या बदलण्याचा डाव फसला. काँग्रेस नेते राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल. तर स्त्री शक्तीच्या अपमानाचे परिणाम भोगावे लागतील, अमित शहांचा इशारा. आरक्षण मिळेपर्यंत नारी शक्तीची लढाई सुरूच राहील. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर महिलांच्या आरक्षणाचा हक्क हिरावून घेतल्याचा राहुल गांधींनी आनंद साजरा करावा, फडणवीसांची टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक. नामंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता. इराण अमेरिका तणावादरम्यान जगाला मोठा दिलासा. अखेर इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीनं सकारात्मक पाऊल. परतवाडा लैंगिक अत्याचारातील आरोपी अयानच्या बर्थडेला हजेरी लावणाऱ्या पोलिसांना दणका. झी24 तासच्या बातमीनंतर पोलीस अधीक्षकांकडून तिघांवर निलंबनाची कारवाई. एक अधिकारी आणि 2 पोलीस शिपायांचं निलंबन. जितेंद्र शेळकेंच्या अपघाती मृत्यूवर अनेकांना शंका. सत्य बाहेर येऊ नये यासाठी जितेंद्र शेळकेंचा अपघात घडवल्याचा तृप्ती देसाई आणि सुषमा अंधारेंना संशय. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची. राज्य सरकारचा मोठा निर्णय. नियम मोडल्यास 1 लाख रुपये दंड, तसंच शाळेची मान्यताही रद्द होणार. मुंबईमध्ये 164 शाळा अनधिकृत. मुंबई मनपाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर. चेंबूर, गोवंडी भागात सर्वाधिक अनधिकृत शाळा. हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला. पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाला अपघात. विमानातील कर्मचारी सुरक्षित. अपघातानंतर ठप्प झालेली टेक ऑफ सेवा सकाळी 8 पासून सुरू. राज्यामध्ये उष्णतेची लाट कायम. नागपुरात आज शाळांना, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. तर हवामान बदलामुळे पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचीही शक्यता. नागपुरात उन्हाचा कहर. उद्या शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर. उष्णतेची तीव्रता वाढण्याचा इशारा. विक्रोळीतील ड्रग्ज तस्कराच्या कार्यालय आणि घरावर हातोडा. पोलिसांची तोडक कारवाई. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणानंतर पोलीस ऍक्शन मोड. मुंबई, पुण्यात एवढं ड्रग्ज कुठून येतं? ड्रग्ज थांबवण्याची ताकद सरकारमध्ये नाही का? गोरेगाव ड्रग्ज प्रकरणावरून मनसे नेते अमित ठाकरेंचा खोचक सवाल. पुणे मनसेमध्ये मोठे फेरबदल होणार. पक्ष मजबूतीसाठी मनसे नेते अमित ठाकरे ऍक्टिव्ह मोडवर. पुण्यात अमित ठाकरे भाकरी फिरवणार. जातनिहाय जनगणनेचा पहिला टप्पा सुरू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लोकसभेमध्ये माहिती. नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी एका फरार आरोपीला अटक. मुंबईच्या दादर परिसरातून शुभ अग्रवालला पोलिसांकडून अटक. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील पीडितांना दिलासा. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनेअंतर्गत 45 पीडितांना नुकसान भरपाई देण्यास सुरुवात.